नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 मार्च 2023 गणित प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. गणित भाग 2ची काही प्रश्न आपण पूर्ण केलेले आहेत. अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजावून देण्याचा प्रयत्न आहे. प्रश्न दुसरा ब मध्ये एकूण 5 आहेत, 4 सोडवायचे आहेत. त्याचा चौथा आपण घेणार आहोत. 3 सोडवलेले आहेत. ए वजा 1 वजा 1 बी 0 1 सी 1 3 हे बिंदू एकरेषीय आहेत हे दाखवा. हे बिंदू एकरेषीय आहेत हे दाखवण्यासाठी आपल्याला तिन्ही अंतर काढावे लागतील. डिस्टन्स ए बी, डिस्टन्स बी सी, डिस्टन्स ए सी अंतराचे सूत्र वापरून. सर्वात मोठे अंतर इतर दोन लहान अंतरांच्या बेरजेबरोबर आले की तिन्ही बिंदू एकरेषीय आहेत. प्रथमतः आपण अंतर काढायचे आहेत. पाहूया. ए डिस्टन्स ए बी, डिस्टन्स बी सी, डिस्टन्स ए सी यापैकी कोणत्या दोन अंतरांची बेरीज तिसऱ्या अंतरा एवढी असेल तर ते बिंदू एकरेषीय आहेत. तर ए बी सी एकरेषीय असतील. तर डिस्टन्स ए बी काढायचं आहे. ए वजा 1 वजा 1ला x1 y1 समजलेला आहे आणि बी 0 1ला x2 y2 समजलेला आहे. म्हणजे 0 म्हणजे x2, 1 म्हणजे y2, वजा 1 म्हणजे x1, वजा 1 म्हणजे y1. अंतराचे सूत्र डिस्टन्स ए बी बरोबर वर्गमुळात y2 मायनस y1 कंसाचा वर्ग अधिक x2 वजा x1 कंसाचा वर्ग. अंतराचे सूत्र y2ची किंमत 1 आहे, वजा सूत्रातलं y1ची किंमतसुद्धा वजा 1 आहे, कंसाचा वर्ग वजा कंसाचा वजा 1 कंसाचा वर्ग अधिक x2 0 आहे, वजा x1 वजा 1 आहे, त्यामुळे वजा कंसाचा वजा 1 कंसाचा वर्ग वजा वजा अधिक 1 अधिक 1 कंसाचा वर्ग अधिक 0 अधिक 1 कंसाचा वर्ग 1 आणि 1 2 वर्ग अधिक 0 अधिक 1 1चा वर्ग वर्गमुळात 2चा वर्ग 4 1चा वर्ग 1. त्यामुळे वर्गमुळात 5. डिस्टन्स ए बी वर्गमुळात 5 हे पहिलं. डिस्टन्स बी सी काढायचं आहे. डिस्टन्स बी सी काढताना या ठिकाणी बी आहे 0 1 आणि सी आहे 1 3. हा x1 y1 हा x2 y2 आहे, x2 y2. त्यामुळे y2 वजा y1 3 वजा 1 कंसाचा वर्ग वर्गमुळात अधिक 1 वजा 0 x2 वजा x1 1 वजा 0 कंसाचा वर्ग वर्गमुळात 3 वजा 1 2चा वर्ग अधिक 1 वजा 0 1चा वर्ग 2चा वर्ग 4 अधिक 1चा वर्ग 1 वर्गमुळात 4 ने 5 हे दुसरं. आता डिस्टन्स ए सी काढायचं आहे. ए वजा 1 वजा 1 आहे आणि सी 1 3 आहे. डिस्टन्स ए सी बरोबर वर्गमुळात या ठिकाणी y2 वजा y1 3 वजा कंसात वजा 1 कंसाचा वर्ग अधिक 1 वजा कंसात वजा 1 कंसाचा वर्ग वजा वजा अधिक 3 आणि 1 4चा वर्ग वजा वजा अधिक 1 आणि 1 2चा वर्ग 4चा वर्ग 16 अधिक 2चा वर्ग 4 वर्गमुळात 16 आणि 4 20. त्यामुळे 20 म्हणजे 4 पंचे 20 आणि 4चं वर्गमूळ 2 वर्गमुळात 5 ए सी 2 वर्गमुळात 5 1 2 3 वरून वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 5 ही दोन अंतर समान आहेत. या ठिकाणी डिस्टन्स बी सी आणि डिस्टन्स ए बी दोन्ही वर्गमुळात 5 आहेत. वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 2 वर्गमुळात 5 म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स ए बी हे डिस्टन्स बी सी डिस्टन्स ए सी बरोबर आहे. म्हणून ए बी सी हे एकरेषीय आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे. एक व्यक्ती एका मंदिरापासून 50 मीटर अंतरावर उभा आहे. त्या व्यक्तीने मंदिराच्या कळसाकडे पाहिले असता 45 अंश मापाचा उन्नत कोन तयार होतो. तर त्या मंदिराची उंची किती? आकृती कच्ची काढणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी ए बी हे मंदिर आहे, बी हा मंदिराचा कळस आहे. ए पासून सी या ठिकाणी व्यक्ती उभे आहे 50 मीटर अंतरावरती. ही सी जवळ असणारी व्यक्ती या मंदिराच्या कळसाकडे पाहते त्याला 45 अंश मापाचा उन्नत कोन होतो. आपल्याला या मंदिराची उंची काढायची आहे. ए बी वर्णन आहे आकृतीत. ए बी मंदिर आहे, बी येथे मंदिराचा कळस आहे, सी येथे मंदिरापासून व्यक्ती उभे आहे, 50 मीटर अंतरावर व्यक्ती उभे आहे. त्रिकोण ए बी सी मध्ये टॅन 45 घ्यायचा. टॅन 45 का? तर समोरील भुजा भागिले लगतची भुजा. कर्णाचा इथं काहीही म्हणजे घेण्यासाठी संबंध येत नाही, कारण बी सीचा उल्लेखच नाही. त्यामुळं आपल्याला समोरील भुजा भागिले लगतची भुजा, लगतची भुजी दिल्या, समोरची भुजा म्हणजे मंदिराची उंची काढायची. म्हणजे टॅन 45 बरोबर ए बी भागिले ए सी. मग टॅन 45ची किंमत 1 आहे बरोबर ए बी भागिले ए सी. ए बीची किंमत काढायची आहे. ए सी 50 आहे भागिले 50 आहे. 1 गुणिले 50 1 50. ए बी बरोबर 50. ए बी काय आहे तर मंदिराची उंची आहे 50 मीटर. ओके.
प्रश्न तिसरा, एक खालील कृतीपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा. 3 गुणांचा प्रश्न आहे. 2 प्रश्न असतात. ओके, सोप्या असतात. त्यातला पहिला आहे, त्रिकोण पी क्यू आरमध्ये रेख पी एम ही मध्यगा आहे. कोण पी एम क्यू, कोण पी एम क्यू व कोण पी एम आर चे दुभाजक पी क्यू व पी आरला, पी क्यूला एक्समध्ये आणि पी आरला वायमध्ये छेदतात. तर एक्स वाय समांतर क्यू आर, एक्स वाय समांतर क्यू आर हे सिद्ध करण्यासाठी रिकाम्या जागा भरा. त्रिकोण पी एम क्यूमध्ये, त्रिकोण पी एम क्यूमध्ये किरण एम एक्स हा कोण पी एम क्यूचा दुभाजक आहे. किरण या ठिकाणी एम एक्स हा कोण पी एम क्यूचा दुभाजक आहे. कोण दुभाजकाचं प्रमेय काय आहे. या ठिकाणी एम पी भागिले एम क्यू, म्हणजे हा एम कोण एम पी आणि एम क्यू या दोन बाजूनी तयार झालेला आहे. त्यांचं गुणोत्तर एकावरला एम पी भागिले एम क्यू, आणि कोण दुभाजक हा पी क्यूला एक्समध्ये छेदतोय, म्हणून त्याचे 2 भागले पी क्यूचे, पी एक्स आणि एक्स क्यू. म्हणजे आता गुणोत्तर काय आलं, पी एम भागिले एम क्यू बरोबर पी एक्स भागिले एक्स क्यू. ओके, पी एक्स भागिले एक्स क्यू, पी एक्स भागिले एक्स क्यू. ओके, या ठिकाणी पी एम कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार पी एम भागिले एम क्यू वरून खाली आलेला आहोत आपण. पी एम भागिले एम क्यू पुढं सुद्धा पी एक्स भागिले एक्स क्यू असंच यायचं. ओके, पी पासूनच पी एक्स भागिले एक्स क्यू ही पहिली रिकामी जागा आहे. त्याच पद्धतीनं त्रिकोण पी एम आरमध्ये किरण एम वाय हा कोण पी एम आरचा कोण दुभाजक आहे. पलीकडं कोण पी एम आरचा एम वाय हा कोण दुभाजक आहे. इथं सुद्धा या ठिकाणी पी एम भागिले एम आर बरोबर पी वाय भागिले वाय आर, पी एम भागिले एम आर बरोबर पी वाय भागिले वाय आर बरोबर पी वाय भागिले वाय आर, पी वाय भागिले वाय आर. इथे कोण दुभाजकाचं प्रमेय म्हटलेलं आहे. परंतु या ठिकाणी एम पी भागिले एम क्यू बरोबर एम पी भागिले एम आर, कारण एम हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे. तिसरं विधान आहे पहा, एम हा क्यू आरचा मध्यबिंदू असल्यामुळं पी एम भागिले एम क्यू बरोबर पी एम भागिले एम आर. क्यू एम आणि एम आर समानच आहे. पी एम दोघाती आहे, म्हणून पी एम भागिले एम आर आणि पी एम भागिले एम आर, पी एम भागिले एम क्यू आणि पी एम भागिले एम आर ही 2 गुणोत्तरे समान आहेत. म्हणून या ठिकाणी उजव्या बाजूला असणारे गुणोत्तर पी एक्स भागिले एक्स सी, पी एक्स भागिले एक्स क्यू बरोबर पी वाय भागिले वाय आर हे दोन्ही समान आहेत. पी एक्स भागिले एक्स क्यू बरोबर पी वाय भागिले वाय आर. आणि मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास जर पी एक्स भागिले एक्स क्यू आणि पी वाय भागिले वाय आर ही 2 गुणोत्तर समान असतील तर एक्स वाय हे क्यू आरला समांतर असते. हा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आहे. ओके, दुसरं, ए वजा 4 2 आणि बी 6 2 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदू पी हा मध्यबिंदू आहे. तर बिंदू पी चे निर्देशक काढण्यासाठी कृती पूर्ण करा. पहा, या ठिकाणी ए दिलाय 4 2, बी दिलाय 6 2 आणि पी हा मध्यबिंदू आहे एक्स वाय. वजा 4 2 हाच एक्स 1 वाय 1 आहे आणि 6 2 हाच एक्स 2 वाय 2 घेतलेला आहे आणि पी चे निर्देशक एक्स वाय मानले. तर मध्यबिंदूच्या सूत्रानुसार पीचा एक्स निर्देशक बरोबर एक्स 1 अधिक एक्स 2 भागिले 2. त्यामुळे एक्स 1 अधिक एक्स 2, एक्स 1 अधिक एक्स 2 म्हणजे वजा 4 अधिक 6, वजा 4 अधिक 6, 6 मधून 4 भागिले 2 आहे, 6 मधून 4 गेले 2, 2 भागिले 2 1, एक्सचा निर्देशक 1. पलीकडं y2 y1 अधिक y2 म्हणजे 2 अधिक 2, 2 2 4 भागिले 2 बरोबर 2. ओके, y बरोबर 2 म्हणजे पी चे निर्देशक
या ठिकाणी 1 आणि 2 आहेत. ओके. या ठिकाणी त्रिकोण एबीसीमध्ये एपी मध्यक आहे. खालील दोन उपप्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न तिसऱ्यातला बी आहे. या ठिकाणी प्रत्येकी 3 गुण आहेत. 6 गुणांचा आहे. 4 प्रश्न असतात, 2 जादा असतात. 2 कोणतेही सोडवणं सहज शक्य आहे. त्रिकोण एबीसीमध्ये एपी मध्यक आहे. बीसी 18 आहे. एबी वर्ग अधिक एसी वर्गावर 260. तर एपी काढा. या ठिकाणी त्रिकोण एबीसीमध्ये एपी मध्यक आहे आणि या ठिकाणी म्हणूनच आपोलनेच्या प्रमेयानुसार या ठिकाणी ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर 2 ए पी वर्ग अधिक 2 बी पी वर्ग. पण बी पी काय आहे? बी सी दुप्पट आहे, म्हणून बी पी बरोबर बी सी भागिले 2, 18 भागिले 2 बरोबर 9. कारण ए पी मध्यक आहे, पी हा बी सीचा मध्यबिंदू आहे. बी सी 18 असेल तर बी पी 9. ओके. आपोलनेचे प्रमेय लक्षात ठेवायचं. मध्यगा ए पी जी ए बिंदूतून काढलेला आहे तो ए कोण ए बी आणि ए सी या दोन बाजून तयार झाल्या म्हणून त्यांच्या वर्गांची बेरीज एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मध्यवेळीच्या वर्गाची दुप्पट आणि अधिक बी सी 2 भाग झालेले आहेत समान. बी पीच्या वर्गाची दुप्पट किंवा पी सी वर्गाची दुप्पट. ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर 2 ए पी वर्ग अधिक 2 बी पी वर्ग. ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग 260 दिलेला आहे डावी बाजू बरोबर 2 ए पी वर्ग काढायचा आहे अधिक 2 बी पी 9 आहे 9चा वर्ग 260 बरोबर 2 ए पी वर्ग अधिक 2 गुणिले 9चा वर्ग 81. 260 बरोबर 2 ए पी वर्ग अधिक 81 दोन्ही बेके बे 42 162. 2 ए पी वर्ग बरोबर हा 260 मधून आपल्याला 162 वजा करावे लागणार आहेत. 10 मधून 2 गेले उरले 8. 16 मधून या ठिकाणी 6 गेले, 16 मधून या ठिकाणी 7 गेले उरले 9 आणि 2 2 गेले 0. 2 ए पी वर्ग बरोबर 98. ए पी वर्ग बरोबर 98 भागिले 2 हा 2 पलीकडे जाऊन गुणिले भागिले होणार आहे. त्यामुळं ए पी वर्ग बरोबर 49. 98ला 2 भागलं. ए पी वर्गाचं वर्गमूळ ए पी आणि 49चं वर्गमूळ 7. त्यामुळं मध्यगेची लांबी मध्यगा ए पी बरोबर या ठिकाणी 7 एकक. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. भोसले सर जाकले हे चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.